गृह खात्यासह 12 मंत्रिपद द्या, शिंदेनी माहितीकडे मागणी केल्याची सूत्रांची माहिती आहे। तर मुख्यमंत्री हे फडणवीसच होणार हे दिल्लीमध्ये काल ठरलेलं आहे। थेट जाणार आहोत तर नागपूरमध्ये आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे आमच्या सोबत आहेत। गजानन, तिसऱ्यांदा फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत। मुख्यमंत्री हे फडणवीसच होणार हे काल दिल्लीमध्ये ठरलंय। विदर्भाकडे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद। नक्कीच विदर्भाकडे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद आणि देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की मी येणार आणि मोठ्या सन्मानानं त्यांचं पुनरागमन महाराष्ट्राच्या सत्तेत होतं आहे। तिसऱ्यांदा ते मुख्यमंत्री होत आहे। काल दिल्लीत जी बैठक झाली त्या बैठकीत एकमताने ठरलं, कारण की अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीनं आधीच देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाला आपलं समर्थन दर्शवलं होतं। काल जे अमित शहा सोबत जी बैठक झाली त्या बैठकीत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दर्शवलेली आहे। त्यामुळे आता ठरलेलं आहे की देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार। नागपूरच्या महापौरांपासून त्यांनी आपला राजकीय कारकिर्दीचा प्रवास सुरू केला। 14 ते 19 काळात मुख्यमंत्री होते, मग 19च्या निवडणुकीनंतर काही तासासाठी ते मुख्यमंत्री झाले होते आणि आता पुन्हा एकदा एक मोठा मॅन्डेट घेऊन 132 जागा भाजपला आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात भाजपला इतकं अभूतपूर्व यश कधीही मिळालेलं नाही आणि 132 आमदार घेऊन देवेंद्र फडणवीस जे आहेत ते मुख्यमंत्री होणार। अजितदादा पवार यांचाही पाठिंबा आणि एकनाथ शिंदे यांचाही पाठिंबा। विदर्भाला पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद मिळणार। गेले 4 दिवस झाले विदर्भातल्या प्रत्येक जनतेला आणि महाराष्ट्रात भाजपचे जे काही 132 आमदार निवडून आले प्रत्येकाला वाटत होतं की देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढली गेली। भाजपचा चेहरा देवेंद्र फडणवीस होते, त्यामुळे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती होती। किंबहुना संघाच्या काही प्रचारकांनी आणि काही वरिष्ठांनी आग्रही धरला होता की महाराष्ट्रात इतका अभूतपूर्व विजय मिळवलेला आहे ज्यामध्ये संघाचंही मोठं योगदान आहे, तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे, कारण की भविष्यातलं राजकारण आणि पुढच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीसांचा चेहरा असणं गरजेचं आहे। दुसरं महत्त्वाचं, काल दिल्लीत ज्या हालचाली झाल्या त्यातही स्पष्ट झालेलं आहे त्या बैठकीतही की देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती द्यायची। काल दुपारपर्यंत एक चर्चा होती की मराठा चेहरा दिला नाही तर काय होणार, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं वजन जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या पारड्यात टाकलं, कारण की देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जवळचे संबंध आहेत। मुख्यमंत्री कोण होणार हे आता निश्चित झालंय, पण त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत देखील चर्चा सुरू आहे। मंत्रिमंडळाच्या वाटपाबद्दल चर्चा सुरू आहे, त्याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी अक्षय बंकणीकडून। अक्षय, गृह खात्यासह 12 मंत्रिपद द्या अशी शिंदेंनी महायुतीच्या बैठकीत मागणी केल्याची माहिती आहे, काय अपडेट्स? नक्कीच सौरभ, खरं तर काल महायुतीची महाबैठक जी आहे ती दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या निवासस्थानी जी आहे ती पार पडलेली होती। या संपूर्ण बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात तर शिक्कामोर्तब वर्तवण्यात आलेला आहे, परंतु मंत्रिपदाच्या वाटपावरतून देखील महायुतीमध्ये आता संपूर्ण रस्सीखेच पाहायला मिळते। मुख्यमंत्री पदाची माळ जरी देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडली असली तरी एकनाथ शिंदे हे गृहमंत्री पद आणि इतर महत्त्वाच्या खात्यांकरता आग्रही आहेत आणि त्याकरता सातत्याने बैठका आणि लॉबिंग जी आहे ती काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं करण्यात येते। परंतु गृह खातं देण्यास भाजपचा जो आहे तो सगळा विरोध आपल्याला पाहायला मिळतोय। गेल्या काही काळापासून आपण पाहतोय की ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेले आहेत त्या वेळेस त्यांनी गृह खातं जे आहे ते आपल्याकडे ठेवलेलं आहे। संपूर्ण गृह खात्यावरती त्यांचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाव देखील आपल्याला पाहायला मिळतोय। इव्हन देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्ष नेते असले तरी त्यांचा गृह खात्यावरचा प्रभाव जो आहे तो वेळोवेळी आपल्याला संपूर्ण विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये देखील पाहायला मिळालेला होता। त्यामुळे गृह खातं सोडण्यास भाजपचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा विरोध जो आहे तो कायम असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते। परंतु एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावरतून पाय उतार होतात, त्यांनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडलेला आहे। त्यामुळे दावा सोडल्यानंतर मंत्रिमंडळातली जी प्रमुख खाती जी आहेत ती आपल्या पारड्यात पाडण्याकरता एकनाथ शिंदे जे आहेत ते आग्रही असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। त्या संदर्भात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत देखील कालच्या महायुतीच्या महाबैठकीमध्ये चर्चा केलेली असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे या सगळ्या घडामोडींना पुढे कशा पद्धतीने वेग येणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच अक्षय, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। विजय सोमवार